आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। ठाणे महानगरपालिकेत पत्रकारांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज कक्षाचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले। पत्रकारांना अधिक सोयीस्कर आणि सुसंघटित वातावरणात काम करता यावे यासाठी हा कक्ष उभारण्यात आला असून यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या नव्या पत्रकार कक्षामुळे ठाण्यातील माध्यम प्रतिनिधींना महापालिकेच्या कामकाजाशी संबंधित माहिती जलद गतीने मिळवणे तसेच बातम्या संकलित करण्यासाठी अधिक सुलभता मिळणार आहे। त्यामुळे प्रशासन आणि माध्यमांमधील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। याच कार्यक्रमादरम्यान महापालिकेचे गृहनेते हनुमान जगदाळे यांच्या नव्या कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले। या कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि कार्यक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या उपक्रमामुळे ठाणे महानगरपालिकेतील कामकाजात पारदर्शकता आणि गती वाढण्यास मदत होणार असून नागरिकांपर्यंत माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा मार्गही सुकर होणार आहे। पत्रकार कक्षाचं आज नूतनीकरणाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। मला सांगितलं बघा ही पत्रकार कक्षाची अशी अवस्था आहे आणि तिथं आयुक्तही होते त्या दिवशी। मी आयुक्तांना सांगितलं की हे ताबडतोब आपल्याला करायचं आहे आणि जसं माझं कामाची पद्धत आहे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं आयुक्तांनी देखील या ठिकाणी करून दाखवलं। म्हणून खरं म्हणजे मी आयुक्तांचं अभिनंदन करतो, आयुक्तांना धन्यवाद देतो। कारण शेवटी बघा आपण सांगत असतो, सूचना देत असतो, पण तात्काळ त्याची कार्यवाही करण्याचं काम प्रशासन करत असतं आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी अतिशय चांगलं पत्रकार कक्ष काय मोठाच आहे एकदम। आणि ठाणे शहर जसं बदलतं आहे, ठाणे शहरामध्ये मागच्या काही वर्षापूर्वीचं ठाणं आपण पाहिलं आणि आताचं ठाणं आपण पाहतोय, बदललेलं ठाणं पाहतोय। आणि कुठेही कोणी आता मला मगाशी आनंद म्हणाला की कुठेही काय घार उडते लक्ष ठाण्याशी आपली नाळ जोडलेली आहे। ठाणं आणि शिवसेना, ठाणं आणि आनंद दिघे साहेब हे जे काही समीकरण आणि नातं आहे जुनं आहे, बाळासाहेब आणि ठाणं। त्यामुळे ठाण्यामध्ये आज ज्या पद्धतीने आपण विकास पाहतोय ते आज बदललेलं ठाणं, मेट्रो होते, इंटरनल मेट्रोचं काम सुरू होईल, त्याचबरोबर कोस्टल रोड होतोय, अनेक रस्ते होत आहेत, सगळं काय काय आणखी करतोय ना आपण, काय ते ट्विन टनेल आपण करतोय, ठाणे दोन्ही करतोय, ट्विन टावर तर तो आपला आहे ना, काय त्याचं नाव नाही, तो कुठला आहे मोठा जगातला, आयफेल टॉवर सारखाच आहे। म्हणजे बघा ठाणं कुठं पोहोचतंय। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये मोठे प्रकल्प उभे राहतात। नाही आपण पॉट टॅक्सी वरतून कुठे मॉलमध्ये जायचं आहे तुम्हाला डायरेक्ट तिथे, कुठल्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जायचं आहे पॉट टॅक्सीने। चांगलं काम करा पत्रकारांनी, चांगली पत्रकारिता, निर्वेळ पत्रकारिता आणि निर्भीडता आहेत, पण ठाणे शहराच्या कुठे ज्या काही अशा काही घटना उणिवा असतील त्या आपल्या माध्यमातून समोर आल्या तर त्या आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून त्या सोडवता येते। आणि म्हणून पत्रकाराची नजर चौफेर असते, म्हणजे कोविड असला तरी आणि कुठे आपत्ती असली तरी पत्रकार आपला जीव धोक्यात घालून तिथे काम करत असतो। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।